आणखी एक युद्ध सुरू झाले। इराण इस्रायल यांच्यात युद्धाची ठिणगी पडलेली आहे। इराणने इस्रायलवरती 100हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली आहे। सिरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला झाला होता आणि या घटनेचा बदला घेण्याची धमकी इराणने दिलेली होती। ती अखेर आता खरी ठरते। पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर आणि खास रिपोर्ट। इराणला युद्धाची खुमखुमी, इस्रायलवर डागली 200 क्षेपणास्त्र। युद्धाच्या भीतीनं जग हादरलं। इराण आणि इस्रायल यांच्यात अखेर युद्धाचा भडका उडालाय। इस्रायलनं सिरियात इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता। या कृतीचा बदला घेण्यासाठी शनिवारी रात्री इराणनं इस्रायलवर हल्ला केला। तब्बल 200 क्षेपणास्त्र डागली, ड्रोन हल्लाही केला। मात्र त्यातील बहुतांश क्षेपणास्त्र इस्रायलनं हवेतच नष्ट केली असल्याचं इस्रायल लष्कराचं म्हणणं आहे। या हल्ल्यामुळे इस्रायल संरक्षण दलाच्या तळाचं काही प्रमाणात नुकसान झाले। इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आली। इराण आणि इस्रायलमध्ये सुमारे 1800 किलोमीटरचं अंतर आहे। इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्सनं एक निवेदन जारी करून अमेरिकेलाही इशारा दिलाय। हा हल्ला एका खास लक्ष्याच्या उद्देशानं करण्यात आलाय। ही लढाई इस्रायलची आहे, अमेरिकेनं त्यापासून दूर राहावं असं म्हटलंय। इस्रायलचं गाझापट्टीत यापूर्वीच युद्ध सुरू असल्यानं आता 2 आघाड्यांवर इस्रायलला लढावं लागणार आहे। दरम्यान इराण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली। संरक्षण यंत्रणा कामाला लागली। आम्ही कोणत्याही परिस्थितीवर तयार आहोत, मग ते बचावात्मक असो वा आक्रमक। इस्रायल एक मजबूत देश आहे। इस्रायलचं संरक्षण दल आणि जनता देखील मजबूत आहे असं इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटलंय। संयुक्त राष्ट्रसंघानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। सुरक्षा परिषदेची तातडीनं बैठक बोलावण्यात आली। इराणनं हल्ला केल्यानंतर इस्रायलला मदत करण्यासाठी मित्र देश सरसावले आहेत। अमेरिकेसह ब्रिटन, फ्रान्स मदतीसाठी पुढे आले। इस्रायलच्या सुरक्षेला आपला ठाम पाठिंबा असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय। इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सनं शनिवारी UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीहून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा ताबा घेतला। हे जहाज इस्रायलच्या उद्योगपतीचं आहे। हेलिकॉप्टरच्या मदतीनं इराणचे कमांडो जहाजावर उतरले। या जहाजातील 17 कर्मचारी भारतीय आहेत। त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत। जहाज ताब्यात घेतल्यावर इस्रायल संतप्त झालाय। युद्ध आणखी भडकू नये, जगात शांतता नांदावी यासाठी काही देश प्रयत्न करतायत। इस्रायल, इराण या दोन्ही राष्ट्रांना संयम राखण्याचं आवाहन करण्यात येते।